कोल्हापूरच्या मातीत रेल्वेचं स्वप्न पेरलं ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 3 मे 1888 रोजी त्यांनी सोन्याच्या फावड्यानं रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलं आणि अवघ्या 3 वर्षात कोल्हापूर मिरज हा मार्ग पूर्ण झाला. 21 एप्रिल 1891 रोजी जेव्हा पहिली वाफेवर चालणारी गाडी कोल्हापुरात आली तेव्हा तो सोहळा कोल्हापूरच्या प्रगतीची नवी पहाट करणारा ठरला. सुरुवातीला ही सेवा कोल्हापूर संस्थांच्या मालकीची होती, मात्र पुढं काळ बदलला, इंजिन बदलली, नॅरो गेजचे मीटर गेज झालं आणि नंतर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालं. कोल्हापूरची लाडकी महालक्ष्मी एक्सप्रेस असो वा आत्ताची आधुनिक वंदे भारत, या रेल्वेने लाखो प्रवाशांना मुंबई, पुणे, तिरुपती आणि दिल्लीशी जोडलं. महाराजांनी आपल्याला ही ट्रेन दिली आणि लहानपणापासून एक इच्छा होती की बाबा कोल्हापूर स्टेशनला खूप मोठ्या दर्जाचं बघायचं. आता ते आपल्या काम चालू आहे भरपूर प्रमाणामध्ये. आता प्लॅटफॉर्म 3 नव्हते, प्लॅटफॉर्म 4 नव्हते, आता त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि आपल्याला अभिमान आहे की आपल्या कोल्हापूर स्टेशनला छत्रपती शाहू महाराजांनी हे रेल्वे स्टेशन हे करून दिले. आपल्याला म्हणजे सर्वसामान्य लोकांना आपल्याला कमी पैशामध्ये आपल्याला खूप असं फिरता येते. जयसिंगपूर ते मी कोल्हापूर ते जयसिंगपूर आलो. काय जयसिंगपूर कोल्हापूर, आता कोल्हापूर ते जयसिंगपूर जाणार आहे. प्रवास चांगला झाला. रेल्वेचा प्रवास एक नंबर एक चांगलं आहे. स्वच्छता बी आता पहिल्यापेक्षा चांगली आहे. पहिला जे कोल्हापूरात होतं त्यापेक्षा आता कोल्हापूर स्वच्छ व्हायला लागलं. रेल्वेचा प्रवास चांगला आहे. कसं वाटतंय आम्हाला? बरं वाटतंय, शांत वाटतंय. रेल्वे प्रवास खूप बरा वाटतंय आम्हाला. बसपेक्षा वय झालेल्या माणसासनी घेऊन जायचं, आमचं पण वय झालेलं आहे. रेल्वेचा प्रवास भारी वाटतोय, अगदी आनंद. स्वच्छता सगळं कमी पैशात आम्हाला अगदी मस्त वाटतं. असं असलं तरी रेल्वेबाबतच्या कोल्हापूरकरांच्या जुन्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. कोकण रेल्वेला जोडणारा मार्ग असो किंवा मुंबईसाठी आणखी जलद गाड्या, विकासाचा हा ट्रॅक अजूनही पूर्ण व्हायचा आहे. हा ट्रॅक कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.